नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष च्या संदर्भाने असलेला आपला भूगोल हा पेपर या ठिकाणी बघूया। भूगोल या विषयाच्या अनुषंगाने आज बघण्याचा प्रयत्न आपण करतोय। भूगोलला BA द्वितीय वर्षामध्ये तृतीय सत्रामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आपला जो काही पेपर आहे तो आहे हवामानशास्त्र। या हवामानशास्त्राचा असणारा काही भाग आजच्या दिवशी आपण बघणार आहोत। मित्रहो, मागील तासामध्ये आपण हवामानशास्त्राची व्याप्तीचा विचार केलेला आहे आणि व्याप्ती हवामानशास्त्राची बघत असताना आपण बघितलं की हवामानशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो। आपण पाहिले की दिवसेंदिवस जसजसा हवामानाचा अभ्यास होऊ लागला, जसजसा अधिक सूक्ष्मतेने हवामानाचा अभ्यास होऊ लागला, वेगवेगळे प्रकारची उपकरणे या ठिकाणी प्राप्त झाली आणि त्या अनुषंगाने आपल्याला दिसू लागलं की मोठ्या प्रमाणामध्ये हवामानशास्त्राची व्याप्ती वाढत असताना आपल्याला दिसते। आपण पाहतोय की हवामानशास्त्राची व्याप्ती बघत असताना मग प्राकृतिक हवामानशास्त्र, त्यानंतर गतिक हवामानशास्त्र, त्यानंतर प्रामुख्याने वितरणात्मक हवामानशास्त्र, त्याचबरोबर आपण प्रादेशिक हवामानशास्त्र आणि अगदी शेवटी आपण उपयोजित हवामानशास्त्र बघितले। उपयोजित हवामानशास्त्राचा या ठिकाणी विचार करत असताना आपण बघितलं की मानवाच्या जे काही विविध प्रकारचे क्रिया आणि हवामान यांचा असणारा सहसंबंध याचा विचार हा प्रामुख्याने उपयोजित हवामानशास्त्रामध्ये केला जातो। मग हे जे काही उपयोजित प्रकारचं हवामानशास्त्र आहे, हे या हवामानशास्त्रामध्ये मानव आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी व समाजाच्या विकासासाठी हवामानशास्त्रातील असणाऱ्या ज्ञानाचा वापर हा या ठिकाणी प्रामुख्याने केलेला आपल्याला दिसतो। आणि मग हवामानशास्त्रातील असणाऱ्या या ज्ञानाचा विचार आपण मागील तासामध्ये बघितला की मानव स्वतःच्या कल्याणासाठी त्याचबरोबर समाजाच्या विकासासाठी हवामानशास्त्रातील असणाऱ्या ज्ञानाचा कशा पद्धतीने वापर केला जातो त्याला आपण उपयोजित हवामानशास्त्र असं म्हटलेलं आहे। आणि मित्रहो, आपण बघितलं की मानवाने त्याचा ज्ञानाचा वापर हा करत असताना मग ते शेती असेल, पशुपालन असेल, किंवा मग त्या ठिकाणी मासेमारी असेल, किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये इंडस्ट्रीज, ज्याला आपण उद्योगधंदे असं म्हणतो, या उद्योगधंद्यामध्ये देखील हवामानशास्त्राचा विचार या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो। आणि म्हणून हवामानशास्त्रातील ज्ञानाचा वापर करून अधिकाधिक चांगल्या पद्धतीने उत्पादन घेण्याचा प्रयत्न हवामानाच्या ज्ञानाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी घेऊन मग त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने हे जे काही उपयोजित हवामानशास्त्र आहे, या उपयोजित हवामानशास्त्राचा विचार आपण करतो। आपण पाहतोय की ज्या पद्धतीने विविध शास्त्रांची सैद्धांतिक मांडणी असते, तशीच मांडणी ही हवामानशास्त्राची सुद्धा आहे। आणि प्रामुख्याने विविध शास्त्रज्ञांनी या हवामानशास्त्राची सैद्धांतिक मांडणी करत असताना त्यामध्ये अधिकाधिक संशोधन करण्याचे काम केलेलं आहे। आणि अधिकाधिक अभ्यास करून संशोधन केल्यामुळे ज्या ज्ञानात हे जे काही ज्ञान आहे हवामानशास्त्राचं, हे वेगवेगळ्या इतर शास्त्राच्या अनुषंगाने आपल्याला उपयोगात आलेलं दिसून येतं। आणि मित्र, त्यामुळं अधिकाधिक संशोधन झाल्यामुळे अधिकाधिक प्रकारचं ज्ञान या ठिकाणी होऊ लागलं। आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतंय की या शासनाचे उपयोजन करण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न अधिक ज्ञानाच्या आधारे, अधिक संशोधनाच्या आधारे या ठिकाणी होऊ लागलेले आपल्याला दिसतात। आणि त्यामुळेच
या उपयोजित हवामानशास्त्र या शाखेच्या देखील अनेक उपशाखा या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसतात। मागच्या तासामध्ये आपण बघितलं की पुरा हवामानशास्त्र नावाची जी काही शाखा आहे, ही पुरा हवामानशास्त्र म्हणजे काय की ज्या शाखेमध्ये आता कारण ज्ञान हवामानशास्त्रामध्ये संशोधनाच्या माध्यमातून, कारण अधिकाधिक संशोधन अलीकडच्या काळामध्ये हवामानशास्त्रामध्ये झालेलं आहे आणि मग ते जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाची विभागणी या ठिकाणी आपण पाहतो की वेगवेगळ्या उपशाखांच्या माध्यमातून केली गेलेली आपल्याला दिसते आणि आपण पाहतोय की मग त्यासाठी पुराणा हवामानशास्त्र नावाची एक शाखा, एक उपशाखा ही उपयोजित हवामानशास्त्राच्या अनुषंगाने निर्माण झालेली आहे आणि त्यामध्ये प्राचीन काळातील असणारं जे काही हवामान आहे, प्राचीन काळातील असणारं जे काही हवामान आहे हे प्राचीन काळातील असणारं हवामानाचा म्हणजे अगदी लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर कशा प्रकारचं हवामान होतं त्याचा अभ्यास करणारी एक उपशाखा म्हणून प्रामुख्याने पुरा हवामानशास्त्राचा या ठिकाणी विचार केला जातो, हे आपण मागील तासामध्ये बघितलं। त्यानंतर हवामानशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपण पाहतोय की उपयोजित हवामानशास्त्रामध्ये जैविक हवामानशास्त्र ही देखील उपयोजित हवामानशास्त्राची एक उपशाखा म्हणून या ठिकाणी समोर आलेली आहे आणि या जैविक हवामानशास्त्रामध्ये प्रामुख्याने आपण पाहतोय की पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या सजीवांच्या वाढीस व जगण्यासाठी त्यांच्या समायोजनासाठी जी हवामानाची स्थिती लागते, जी हवामानाची स्थिती आवश्यक असते अशा स्थितीचा केला जाणारा अभ्यास हा प्रामुख्याने जैविक हवामानशास्त्रामध्ये केला जातो। मित्रहो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपलं असं दिसतं की या जैविक हवामानशास्त्रामध्ये जे काही सजीव आहे या सजीवांच्या वाढीसाठी कशा प्रकारचं आवश्यक अशा प्रकारचं हवामान या ठिकाणी लागतं, तसंच त्या हवामानासाठी समायोजन करण्याचं देखील काम ते सजीव करत असतात आणि मग अशा पद्धतीचं प्रामुख्याने हा जो काही अभ्यास आहे सजीव आणि त्यांचं समायोजन करण्यासाठी आवश्यक असणारी हवामानाची परिस्थिती यांचा अभ्यास करण्याचं काम हे प्रामुख्याने जैविक हवामानशास्त्रामध्ये या ठिकाणी केलं जातं। आणि मित्रहो, हे अशा पद्धतीने हे जैविक हवामानशास्त्र जर आपण बघितलं तर हे जे काही जैविक हवामानशास्त्र आहे हे जैविक हवामानशास्त्र हे सजीवाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी विचार करतो। मित्रहो, या ठिकाणी आपण जर एक उदाहरण देतो की सगळ्याच प्रकारच्या हवामानामध्ये सगळेच प्राणी आपल्याला किंवा वनस्पती आपल्याला आढळत नाही। याचं एक उदाहरण देतो की आपण पाहतोय की कांगारू हा प्राणी प्रामुख्याने ऑस्ट्रेलियन हवामानाच्या प्रदेशामध्येच आपल्याला आढळतो। बघा, कांगारू हा जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेच आढळत नाही, ऑस्ट्रेलियामध्येच प्रामुख्याने हा प्राणी आपल्याला आढळून येतो। म्हणजे त्या ठिकाणी जी काही या कांगारूसाठी जी काही कांगारू या प्राण्याच्या वाढीसाठी जी काही आवश्यक अशी परिस्थिती आहे हवामानाची ती त्या ठिकाणी आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की त्या वातावरणाशी त्या तिथल्या हवामानाच्या परिस्थितीशी समायोजन देखील केलेलं आहे। इतर ठिकाणी मात्र त्यांचं समायोजन चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही, ऑस्ट्रेलियन हवामानाच्या प्रदेशामध्येच होऊ शकतं आणि म्हणून आपल्याला जगातील अधिकाधिक प्रकारचे कांगारू किंवा कांगारू हा प्राणीच मुळामध्ये ऑस्ट्रेलियाच्या प्रदेशामध्ये आढळून आलेला आपल्याला दिसतं। दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण असं पाहतो की पेंग्विन सारखे जे काही प्राणी आहेत किंवा पक्षी आहेत, हे पेंग्विन सारखे जे काही प्राणी आहेत हे प्रामुख्याने आपल्याला ज्या ठिकाणी बर्फाचं आच्छादन त्या प्रदेशामध्ये आणि खास करून थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये
की जिथं 12ही महिने बर्फाचं आच्छादन असतं, अशा प्रदेशामध्ये किंवा अधिकाधिक काळ त्या ठिकाणी बर्फाचं आच्छादन असतं, अशा प्रदेशामध्ये हे पेंग्विन सारखे प्राणी त्या हवामानाच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन समायोजन करून त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच सजीवांच्या, जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की सजीवांच्या वाढीसाठी व जगण्यासाठी त्यांच्या समायोजनासाठी जी हवामानाची स्थिती आवश्यक असते, त्या संबंधीचा अभ्यास या जैविक हवामानशास्त्र नावाच्या या शाखेमध्ये केला गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तिसरा जो काही भाग आहे किंवा या उपयोजित हवामानशास्त्राची जी काही तिसरी उपशाखा आहे ती म्हणजे कृषी हवामानशास्त्र. मित्र, आपण पाहतोय की या शाखेमध्ये कृषी व्यवसायाचा हवामानाशी असणारा संबंध हा अभ्यासला जातो. आपण पाहतोय की जे काही व्यवसाय आहे, कृषी हा व्यवसाय, या कृषी या व्यवसायाचा हवामानाशी असलेला संबंध तपासण्याचे काम हे प्रामुख्याने या कृषी हवामानशास्त्र या शाखेमध्ये केलं जातं. आणि मित्र, ही जी काही शाखा आहे कृषी हवामानशास्त्र नावाची, हे कृषी हवामानशास्त्र नावाच्या या शाखेमध्ये कृषी संबंधी कशा प्रकारचं हवामान आवश्यक आहे याचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. आपण पाहतोय की मग ती पिकांची वाढ असेल किंवा त्यांचं असणारं उत्पादन असेल, या सर्व बाबी प्रामुख्याने हवामानावरच अवलंबून असतात. मग पिकांच्या वाढीसाठी असेल, उत्पादनासाठी असेल, की आवश्यक असणाऱ्या या हवामानाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचे काम प्रामुख्याने हवामानाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचे काम प्रामुख्याने या ठिकाणी कृषी हवामानशास्त्र नावाच्या या उपशाखेमध्ये केले गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे मित्र, या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला दिसेल की कृषी हवामानशास्त्रामध्ये पिकाच्या वाढीसाठी किंवा पिकाच्या उत्पादनासाठी कशा प्रकारचं हवामान लागतं याचा सखोल असा अभ्यास प्रामुख्याने कृषी हवामानशास्त्र नावाच्या या उपशाखेमध्ये केला गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि मित्र, आपण जर बघितलं तर आपल्याला असं आढळेल की या पिकांचा आणि हवामानाचा अतिशय जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसतो. आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की पिकांची रचना देखील ही हवामानानुसार बदलत गेलेली दिसते. जगाच्या पाठीवर सगळेच पीक सर्वच ठिकाणी येत नाहीत. तांदळाचं पीक असेल तर उष्ण आणि दमट हवामानाची गरज त्या ठिकाणी असते. त्यानंतर जर आपल्याला गहू या पिकाचं उत्पादन घ्यायचं असेल अधिक प्रमाणामध्ये, तर त्याला समशीतोष्ण हवामानाची आवश्यकता आपल्याला दिसून येते. किंवा आपण अगदी सफरचंदाचं जरी झाड बघतो आपण, की जिथे सफरचंदाचं अत्याधिक उत्पादन घेतलं जातं, खास करून काश्मीरमध्ये, हिमाचलमध्ये, तर त्या ठिकाणी असणारी हवामानाची परिस्थिती ही आपल्या महाराष्ट्रामध्ये नाहीये. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जरी आपण सफरचंदाची झाडं लावली तरी मात्र त्या ठिकाणी जी काही उत्पादन होणार आहे त्या उत्पादनाचा आणि महाराष्ट्रातील या सफरचंदाच्या उत्पादनाला मध्ये खूप फरक पडलेला आपल्याला दिसतो. म्हणजे पिकांसाठी आवश्यक असणारी जी काही हवामानाची स्थिती आहे, या हवामानाच्या स्थितीचा सखोल असा अभ्यास प्रामुख्याने या कृषी हवामानशास्त्र नावाच्या या उपशाखेमध्ये
केला गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर चौथी जी काही उपशाखा आहे ती आहे वैद्यकीय हवामानशास्त्र. हवामानाचा किंवा वातावरणातील क्रिया प्रक्रियांचा परिणाम हा वातावरणामध्ये जे काही क्रिया प्रक्रिया होतात त्यातून जे काही बदल वातावरणामध्ये होतात त्या बदलांचा परिणाम हा मानवावर झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे वातावरणामध्ये जे काही बदल झालेले आहेत, साधारणतः वातावरणामध्ये क्रिया प्रक्रिया घडवून अधिक उष्णता वाढली असेल, अधिक थंडी पडली असेल, प्रचंड स्वरूपामध्ये पाऊस पडला असेल, तर या सगळ्यांचा परिणाम हा मानवावर होत असतो आणि त्याचा खास करून परिणाम हा मानवाच्या आरोग्यावर होतो. आपण जर बघितलं तर 10-15 दिवस अगदी ढगाळ अशा प्रकारचं जरी वातावरण असलं तरी मग आपल्याकडे थंडी आणि तापाचे रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. म्हणजेच वातावरणातील या क्रिया प्रक्रियांचा संबंध हा मानवाच्या आरोग्याशी येतो, मानवावर त्याचा परिणाम होतो आणि मानवाचं आरोग्य बिघडतं. मग आपण पाहतोय की मानवाची शारीरिक किंवा मानसिक स्थिती ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी असणाऱ्या हवामानावरच अवलंबून असते. मित्र, काही गोष्टीचा जर आपण उल्लेख केला की आपल्याला असं दिसतं की आपल्या भारतामध्येच आपण उल्लेख करूया की भारतामध्ये दक्षिण भारतातील लोक आणि उत्तर भारतीय लोक यांचा जर आपण विचार केला तर दक्षिण भारतीय लोक हे त्या मानाने उंचीने कमी आहेत. त्याचबरोबर शरीरयष्टीने सर्वसाधारणपणे उंचीने या उत्तर भारतीय लोकांपेक्षा कमी आहे. त्याचबरोबर शरीरयष्टीने देखील त्यांच्यासारखे धडधाकट ते नाही. आपण जर पंजाबमध्ये गेलो किंवा जम्मू काश्मीरच्या प्रदेशामध्ये गेलो तर आपल्याला असं दिसते की या लोकांची उंची अधिक आहे. त्याबरोबर शरीरयष्टीने देखील हे अतिशय दणकट असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात सर्वसाधारणपणे. तर म्हणजे हा हवामानाचा त्यांच्या शरीर रचनेवर, शारीरिक स्थितीवर म्हटलं म्हणजे शरीर रचनेवर परिणाम झालेला आपल्याला दिसतो. किंवा जगाचं जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला असं दिसतं की युरोप खंडातील आणि भारतीय लोकांमध्ये आपल्याला सहज फरक असा जाणवतो की त्यांची शरीर रचना, शारीरिक स्थिती ही वेगळी आढळते आणि भारतीय लोकांची शारीरिक स्थिती ही वेगळी आढळून येते. त्याचबरोबर शारीरिक स्थितीचं जे आहे फार मानसिक स्थितीवर देखील हवामानाचा परिणाम होतो. आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की जगातली अधिकाधिक संशोधनं ही समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्येच लागलेली आहे. मग तो युरोपचा भाग असेल किंवा अमेरिकेचा भाग असेल, संयुक्त संस्थांचा भाग असेल की ज्या ठिकाणी उत्साहवर्धक अशा प्रकारचं वातावरण आहे, उत्साहवर्धक अशा प्रकारची वातावरणाची स्थिती आहे, या स्थितीमध्ये जगातील अधिकाधिक संशोधनं लागलेली आहे किंवा संशोधनं त्या ठिकाणी लागलेली आहे. आपण जर विचार केला मित्रो तर जपान सारख्या देशामध्ये आणि भारतासारख्या देशामध्ये या दोन राष्ट्रांची जर तुलना केली तर जपान सारख्या देशामध्ये त्या ठिकाणी असणारा जो काही मजूर असेल, कारखान्यात काम करणारा कामगार असेल, हा कामगार 12-12, 18-18 तास कंटिन्युअसली काम करत राहतो. मात्र आपल्याकडे जर तोच कामगार 1-1.5 तास झाला की त्याला थोडी विश्रांती द्यावी लागते किंवा तो त्या ठिकाणी विश्रांती घेत असतो. म्हणजे या ठिकाणी काय की वातावरणामध्ये जपानचं असणारं जे काही आल्हाददायक प्रकारचं वातावरण आहे, उत्साहवर्धक वातावरण आहे की त्या वातावरणामध्ये वातावरणाच्या स्थितीचा परिणाम असा होतो की त्या ठिकाणी मानवाची कार्यक्षमता वाढते. त्याची मानसिक स्थिती ही कार्यक्षमतेवर अवलंबून राहते. त्याची मानसिक स्थिती जर उत्साहवर्धक असेल तर त्याची कार्यक्षमता आपोआपच वाढलेली आपल्याला दिसतं. इथं मात्र आपण पाहतोय की भारतीय प्रदेशामध्ये अगदी 1-1.5 तास लगातार काम जर त्याने शारीरिक मेहनतीचं केलं की तो लगेच थकून जातो आणि मग लगेच त्याला
थोडी विश्रांती घ्यावी लागते किंवा त्याला उत्साहवर्धक जे काही पेय आहे तो पेय त्या ठिकाणी घेतो आणि मग पुन्हा कामाला लागतो. म्हणजे हा जो काही मानसिक आणि शारीरिक स्थितीवर हे प्रामुख्यानं या हवामानाच्या परिस्थितीचा परिणाम झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे त्याचा अभ्यास या वैद्यकीय हवामानशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर आपण पाहतोय की विविध प्रकारचे जे काही आजार आहेत हे वेगवेगळ्या हवामानाच्या स्थितीत निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आपल्याकडे आपण तिन्ही ऋतू अनुभवतो. साधारणतः पावसाळा ऋतू आला की कावीळ, त्यानंतर मलेरिया यासारखे आजार आपल्याकडे अधिक प्रमाणामध्ये लोकांना झालेले दिसतात. तसंच उन्हाळ्यामध्ये आपण बघितलं की उष्माघात, एखाद्याच्या शरीरातील अचानक पाण्याचं प्रमाण कमी होणं किंवा उष्माघात होणं अशा प्रकारचे आजार त्या कालावधीमध्ये त्या हवामानाच्या स्थितीमध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे हवामानाच्या स्थितीचा देखील परिणाम हा मानवाच्या आरोग्यावर होऊन मानव आजारी पडण्याचे देखील प्रकार या ठिकाणी घडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच वैद्यकीय हवामानशास्त्रामध्ये आपण जर बघितलं की हे वैद्यकीय हवामानशास्त्र काय बघतंय तर वेगवेगळ्या हवामानामध्ये कशा प्रकारची स्थिती आहे आणि त्याचा मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम आहे याचा सखोल अभ्यास हे वैद्यकीय प्रकारचं हवामानशास्त्र या ठिकाणी करत असतं. त्याच पद्धतीनं सूक्ष्म हवामानशास्त्र आहे. या सूक्ष्म हवामानशास्त्रामध्ये देखील एखाद्या प्रदेशाचा छोटासा भाग घेऊन तेथील असणाऱ्या हवामानाच्या परिस्थितीचा अभ्यास केला जातो. म्हणजे डोंगरी हवामानशास्त्र किंवा नदी हवामानशास्त्र, म्हणजे अशा पद्धतीने सूक्ष्मतेकडे जाऊन सूक्ष्मतेने त्या प्रदेशाचा विचार हा केला जातो. आणि त्यानंतर पुढचं जे काही उपयोजित हवामानशास्त्र आहे ते उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र, खास करून उष्णकटिबंधीय प्रदेशाचा अतिशय सूक्ष्मतेनं अतिशय सखोल असा अभ्यास हवामानाचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र या ठिकाणी या हवामानशास्त्र अशी एक उपशाखा ही उपयोजित हवामानशास्त्राची या ठिकाणी आहे की ज्या शाखेमध्ये ज्या उपशाखेमध्ये उष्णकटिबंधातील हवामानाचा अतिशय सखोल अतिशय सूक्ष्मतेनं अभ्यास करण्याचे काम या शाखेमध्ये केल्या गेलेलं आपल्याला दिसून येतं. तर मित्रहो, अशा पद्धतीनं आपण हवामानशास्त्राची असणारी व्याप्ती ही आजच्या तासामध्ये या ठिकाणी बघितलेली आहे. धन्यवाद.